नमस्कार मित्रांनो, सध्या आपण कसगाव बेंजोळ अड्ड्यावरती आहोत. तर आपण बघू शकता सिकंदर रेपुरीकरांचा सिकंदर, दादू भिडे यांचा सिकंदर. सध्या या बैलाने आता आपण सध्या चालूच आता 2 बेंजोळ झाल्या, त्याची आपण एक छोटीशी मुलाखत घेतो आहे. आपण बघू शकता सुंदर असं एक वासरू आहे. त्या वासरूची आता बेंजोळ घेतो आपण. बघूया त्याचं काय झालं कसं नाही झालं. नमस्कार शेठ. नमस्कार दा. प्रथम तुमचा परिचय द्या मला. आपलं नाव दादू भिडे रईपुरीकर, चाळीसगाव तालुका. तुम्हाला सांगा आपला कांदेश ओळखतोच. दादू भिडे दिकेसी दादू भिडे ड्रायव्हर म्हणून तुमची ओळखच आहे. तुमच्या बैलाची पण ओळख सध्या चालू चालू आहे. काय आपल्या बैलाचं नाव? आपल्या बैलाचं नाव म्हणजे वासरू आहे दुसा सिकंदर नाव आहे त्याचं. दुसा आहे. किती बिंजोड झाले आज? त्याच्या भरपूर बिंदोड आहे. आज किती होत्या? आज 2 झाल्या त्याच्या. आतापर्यंत किती बिंजोड झाले? आतापर्यंत गुलाला त्याचे वासरू काही कारण असतं, थोड्याफार पडले 19 बी त्याच्या 3 बिंजोड पडले. काही कारण असतं, पण ज्या दिवस फ्रेश राहिला त्या दिवस म्हणायचं नाही याची गाडी मारू बाबा. आपण बघू शकता या सिकंदरने सध्या कसगाव पाठीवर सिकंदर. मालक कोण आहे सांग? मालक लखनदा. काय नाव? लखनदानगर शिरूड. लखनदानगर शिरूड का? आणि जर बैलाचा पैरा करायचा म्हटलं तर मग कुणाशी संपर्क करायचा? संपर्क आपणच म्हणजे दादूशी संपर्क करायचा. आपल्या बैलाची मला खासियत सांगा. खासियत म्हणजे तो 4 कांदी पळतो. आतूनमधून बाहेरून सगळं पब्लिक आता दोघी गाड्या त्याच्या पब्लिकवर झाल्या. थांब किती बी पब्लिक राहू द्या, पण डावी कांदीचा येऊन लागला सुट्टी नॉट डायरेक्ट. सुट्टीला कसा आहे तो? सुट्टीला एकदम शांत, सुट्टीला काढून एकदम म्हणजे टाईट आहे निघाला, पण लागायला एकदम शांत आहे. त्रास नाही काही नाही. निकालावरती मग काय? निकालावर पण तसाच आहे, वाढणार आहे निकालावर. पळणारा असा सिकंदर आहे. सिकंदर बैलाचे मूळ मालक काय आपलं नाव? लखनदानगर. लखनदानगर. हे आपले जे दिसत आहेत ते आपले मूळ मालक आहेत. पण याचा जर काही पैरा लागत असेल तर आपल्याला दादू भिडे यांच्याशी संपर्क साधायला लागेल. आणि सगळं नियोजन माझ्या मते दादू भिडे यांच्याकडेच वाटतं. त्यांच्याकडे त्याच्याच नावावर पडतो. असं आहे. दादू भिडे मी म्हणजे ऐकूनच होतो की दादू भिडेचा सिकंदर आहे. नाही त्याचाच आहे. बऱ्याच ठिकाणी नाव पण टाकलेलं आहे दादू भिडे यांचं. हा नाही त्याचाच आहे असं सर्व. आम्ही बी त्याचं नाव लावतो. आम्ही पहिल्यापासून तो म्हणजे काही असो सर्व तोच करतो. दुसरा आहे सध्या. दुसरा आहे वासरू. आत्ता 2 महिने झाले दुसरा गेला. 2-2.5 महिने झाले. आदत मध्ये पण बिनजोड टॉप मध्ये होतं. आता दुसरा नागपूर आहे. जळगाव जिल्ह्यात दुसरा त्याचा एवढा दुसरा कोणताच नाही. आणि आता चाळीसगावला एक मोठी बेंगळ भरते आपल्या. हो तिथं पण 100% राहू आपण. खानदेश बैलगाडा म्हणून आपली ज्या काही पंच कमिटी त्यांनी बिंजोड भरवलेली त्या बिंजोडमध्ये मग आपली राहू तिथं मोठी बिनजोड. तिथं नाव मोठं फिरवू आपण. मित्रांनो आता सध्या खडकी बायपासपाशी एक मोठी बिंजोड आहे. मैदान आहे. त्या मैदानामध्ये पण आपल्याला सिकंदर पळताना बघायला मिळेल. बघू शकता आपण तिथं पण नाव फिरवू आपण बिनजोडला. नियोजन तिथं पण टाईटच आहे. आपल्या या सिकंदरला खुराक कसा आहे? खुराक काय एकदम म्हणजे काही असं जास्त नाही आहे, काही डाळ पीठवर आहे बस आणि चारा बस. हा दुसरं काहीच नाही त्याला. दूध वगैरे काहीच नाही. काहीच नाही. नाही. हा मित्रांनो फक्त गव्हाच्या पिठावर पण बिल कसा ठेवलाय बघा. लांब सर. बघा मित्रांनो सुंदर असा कट आणि जबरदस्त असं वाटस्त शेड तयार केलेलं आहे. अजून काय सांगता आपल्या बैलाबद्दल? त्याच्याबद्दल एकदम शांत आणि स्वभाव एकदम शांत आहे त्याचा. पाठीत मारत मोरत नाही काही. पाठीत जाताना काही शांत आहे. कोणाला मारणार नाही. घरी एका काचऱ्यावर राहत होतो. एका कास्त्यावर इथं कसं चिडचिड झाली मग तेव्हा रागीट स्वभाव, मग कोणाला सोडू देत नाही. एखादी बिंजोड असेल की तुम्हाला लक्षात येऊन गेली असेल? आहे लक्षात. आता काय बिनजोड म्हणजे तो जर आमची खारची गाडी राहिली तिथं नेतोच गाडी. हा ते वासरून साथ देऊ नको देऊ. एकटा घेऊन गेलो. किती बिंजोड झाले दादा बोलतो? तिच्या जवळजवळ 23-24 बिनजोड आहे. 23-24 मागणी वगैरे आली का? मागणी आली. आली पाहू आपण आता. द्यायचं एक वस्तू पाहू ना आला तर द्यायचं. द्यायचं. त्या व्हिडिओ मार्फत जर कोणाला वाटत असेल सिकंदर घ्यायचा तर आपण त्यांच्या मालकाशी संपर्क साधायचा. एक नंबर असं वस्तू आहे. असं नाही की आपण तिथे काही वाढवून सांगतो. मित्रांनो सिकंदर कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. जय जवान जय किसान. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.